नमस्कार, मी डॉक्टर ज्योत्स्ना पाटील, संचालिका पुन्हा प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी सेंटर. एंजिओप्लास्टी बायपास सारख्या शस्त्रक्रिया टाळायच्या आहेत किंवा एंजिओप्लास्टी बायपास झाली आहे आणि पुन्हा ब्लॉकेजेस झाले किंवा पुन्हा अंजायना डेव्हलप झालाय, डायबिटीज आहे, बीपी आहे, स्ट्रोक येऊन गेलेला आहे, त्याचे काही कॉम्प्लिकेशन्स आहेत आणि अशा बऱ्याच कारणासाठी रुग्ण पुन्हा प्रिव्हेंटिव्ह मध्ये येतात. परंतु आलेल्या प्रत्येक रुग्णाला मी आवर्जून सांगते की तुमच्या जीवनशैलीतला बदल हा खूप महत्त्वाचा आहे आणि त्यातच एक महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे आहार. 4 गोष्टी स्ट्रिक्टली बंद करा असं मी पेशंटला सांगते. त्यातलं पहिली गोष्ट असते ती म्हणजे गहू, दुसरं आहे ते म्हणजे दूध, तिसरी तळलेले पदार्थ आणि सगळ्यात महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे साखर. आज मी थोडीशी याविषयी तुमच्याशी बोलणार आहे की बऱ्याचदा पेशंट विचारतात की डॉक्टर साखर घेऊ का नको घेऊ, साखर आपल्या शरीराला चांगली की वाईट, साखरेच्या ऐवजी गुळ घेऊ का, मी मध घेऊ का, मी ह्या पद्धतीने करू का, आणि ह्या सगळ्याची उत्तरं आज मी थोडक्यात तुम्हाला इथं सांगणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा साखर ही तशी वाईट नाहीये, परंतु ज्या अमाऊंटमध्ये आपण साखर घेतो किंवा ज्या पद्धतीने किंवा ज्या सोर्सेसमुळे आपण जी साखर आपल्या शरीरात जाते त्या पद्धतीचा मात्र आपल्याला किंवा त्या गोष्टीचा विचार करणं खूप गरजेचं आहे. आता सगळ्यात पहिली गोष्ट नॅचरल शुगर, जशी जी फळांमधून जात असते किंवा ज्याला आपण म्हणतो की मध आहे किंवा जे होल ग्रेन्स किंवा आपण जे धान्य खातो या सगळ्यामध्ये साखर आहे. परंतु ही जेव्हा आपण साखर घेत असतो, फळांसोबत जेव्हा खात असतो तेव्हा त्याच्यात बरेचसे फायबर्स असतात, पाणी असतं, त्याच्यात अँटीऑक्सिडंट ड्रग्ज असतात, मिनरल्स असतात आणि त्यामुळे ही साखर तिथे सहज पचली जाते. त्यामुळे अशी साखर ही तुमच्या शरीराला वाईट नसते. दुसरी गोष्ट येते ती म्हणजे ऍडेड शुगर. आता ऍडेड शुगर ही कमी मात्रेमध्ये जर आपण घेतली तर तसं पाहायला गेलं तर त्याचा बेनिफिट असा असतो की ती सडन एनर्जी बुस्टिंग असतं किंवा तुम्हाला मूड इलिव्हेटर्स राहतात. तुम्ही साखर एका ठराविक अमाऊंटमध्ये घेतली तर ती तुम्हाला तुमच्या इन्सुलिनचं सिक्रिशन्स वाढवण्यासाठी ही चांगली मदत करत असते. परंतु ही साखर जेव्हा एक्सेस अमाऊंटमध्ये जाते तेव्हा मात्र ती बऱ्याच आजारांना आमंत्रण देत असते. त्यामुळे WHO ने सुद्धा म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने सुद्धा हे मान्य केलेलं आहे की आपल्या शरीराला जेवढ्या कॅलरीज गरजेच्या आहेत त्यातल्या फक्त 5 to 10% तुम्ही फक्त शुगर घेऊ शकता. अदरवाईज इतर शुगर ही तुमच्यासाठी अलाउड नाहीये. म्हणजे जर साध्या भाषेत जर बोलायला गेलं तर साधारण 4 ते 5 टीस्पून तुम्ही साखर ही घेऊ शकता नॉर्मल माणसाने. परंतु ही जेव्हा एक्सेस शुगर होते तेव्हा मात्र हे तुम्हाला घातक ठरणार आहे. मग एक्झॅक्टली बऱ्याचदा ही शुगर एक्सेस कशातून जाते तर सगळ्यात पहिली गोष्ट असते ती म्हणजे बाहेरचं फूड खाणं. बऱ्याचदा मी स्ट्रिक्टली सांगते की बाहेरचं फूड अवॉइड करा, कारण टेस्ट एनहान्स होण्यासाठी बऱ्याचदा त्याच्यामध्ये साखरेचा वापर हा जास्त केलेला असतो. दुसरं असतं ते म्हणजे सिरप आपण जे घेत असतो की काही स्मूदीज मिळतात किंवा फ्लेवर्ड काही योगर्ट मिळत असतात किंवा ज्याला आपण म्हणतो की वेगवेगळ्या प्रकारचे जे कोल्ड्रिंक्स आहेत त्या सगळ्यामध्ये शुगर ही कंपल्सरी असतेच. आणि म्हणून तुम्हाला आपण जेव्हा हे सारखं वारंवार घेतो की बऱ्याचदा पेशंट असे म्हणतात की डॉक्टर मी दारू पित नाहीये, मी कोल्ड्रिंक घेतो, मी माझ्या मित्रांच्या बरोबर बसतो आणि ते दारू पित असतात पण मी कोल्ड्रिंक घेतो. परंतु हीच ह्या कोल्ड्रिंकमध्ये असलेली ही जी शुगर आहे ती तुमच्या शरीराला खूप घातक ठरू शकते. तिसरी गोष्ट असते ती म्हणजे जी ऍडेड शुगर जी जाते ती आपल्या बऱ्याचदा काही फ्रूट्स, आजकाल ड्राय फ्रूट मिळत असतात आणि त्या ड्राईड फ्रूट्समध्ये म्हणजे ज्याला आपण म्हणतो जसे सुकवलेले काही बदाम, तुमचे बेरीज किंवा मनुके वगैरे की ह्याच्यामध्ये त्याची टेस्ट एनहान्स करण्यासाठी काही वेळा ही साखर वापरली जाते. सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे जशी ऍडेड शुगर यातून जाते पण त्याचबरोबर सगळ्यात जी शुगर जाते जसं मिठाईचा पदार्थ आहे वगैरे यामध्ये पण भरपूर प्रमाणात साखर असते. जर सहज बघायला गेलं तर एक 15 ते 20 वर्षापूर्वी आपल्याला मिठाईची दुकानं खूप कमी ठिकाणी पाहायला मिळायची. परंतु आता एक 100 ते 200 मीटरचा जरी रस्ता कन्सिडर केला तर त्यामध्ये कमीत कमी एक 2 ते 3 बेकरीचे मोठे मोठे शॉप्स असतात किंवा 3 बेकरी सापडतात किंवा तुम्हाला बऱ्याचदा मिठाईचे 1 नाही तर 2 दुकानं तिथं भेटतात. आजकाल कुठल्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये जरी गेलं तर तिथे सुद्धा काही वेळा मिठाई तुम्हाला पाहायला मिळते. इतकं साखरेचं प्रमाण वाढलंय कारण लोकांचा असा एक समज झालाय की प्रत्येक इव्हेंट सेलिब्रेशन इज इक्वल टू साखर किंवा प्रत्येक इव्हेंटचं सेलिब्रेशन करायचं म्हणजे मिठाई तो बनती आहे. पण यामध्ये मिठाई तो बनती मध्ये आपण ऍडेड शुगर ही जास्त घेत जात असतो. त्यामुळे नॅचरल शुगरच्या बाबतीत जसं काही डेअरी प्रोडक्ट्स मधून जातं किंवा होल ग्रेन मधून जातं तर ते जाऊ शकतं. परंतु डायबिटीजच्या लोकांच्या मध्ये सुद्धा ही जी नॅचरल शुगर आहे ती पण काही वेळा आम्हाला बंद करावी लागते.
मग सगळ्यात महत्वाची गोष्ट की एक्सेस जर शुगर झाली तर एक्झॅक्टली होणार काय आहे, तर सगळ्यात पहिली गोष्ट घडते ती म्हणजे वेट गेन. जसं वेट गेन होत जातं तसं ती व्यक्ती टाईप 2 डायबिटीजकडे वळण्याचे चान्सेस हे जास्त राहतात. त्याच्यामधून आलेलं कॉम्प्लिकेशन असतं ते म्हणजे ज्याला आपण म्हणतो की हार्ट अटॅकचं प्रमाण वाढतं, कारण जसं तुम्ही शुगर घेता आपले ट्रायग्लिसराइड्स लेवल हे वाढत असतात आणि दॅट कॉजेस हार्ट अटॅक ऑल्सो. तिसरी महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे मूड. जसं काही अंशी ते मूड इलिव्हेटर आहे तसंच एक्सेस जेव्हा तुम्ही शुगरी पदार्थ खाता किंवा साखरेचे गोड पदार्थ खाता तेव्हा काही दिवसानंतर तेच पेशंट आम्हाला डिप्रेशनमध्ये पण येतात. मी प्रत्येक पेशंटला सांगते की एक 3 आठवड्यासाठी 0 शुगरवर जाऊन बघा आणि तुमचा उत्साह किती वाढतोय, तुमचे मूड किती हॅपी मूडमध्ये तुम्ही राहत असता. हे बऱ्याच पेशंटला आम्ही सांगितलेलं आहे, पेशंटने अनुभवलेलं आहे. आणि त्यामुळे जेवढी साखर तुम्ही कमी कराल तेवढं तुमचं डिप्रेशन पण कमी येतं. त्यानंतरचा अतिशय महत्वाचा घटक असतो तो म्हणजे टूथ डिकेट्स किंवा ज्याला आपण काय म्हणतो दात किडण्याचं प्रमाण हे खूप वाढतं. तुमची डेंटल हेल्थ राहत नाही. आता रिसर्चेस इतके आलेले आहेत की जर डेंटल हेल्थ प्रॉपर नसेल आणि जर तुमचे काही अन्नाचे कण तिथे साठत किंवा काही जीवाणू जर तिथे साठत असतील तर दॅट कॉजेस लॉट्स ऑफ कॉम्प्लिकेशन इन्क्लुडिंग युअर हार्ट अटॅक ऑल्सो. तर त्यामुळे थोडंसं या बाबतीमध्ये तुमच्या डेंटल हायजीनच्या बाबतीमध्ये सतर्क राहणं तर गरजेचंच आहे. म्हणून साखर ही बंद करणं खूप महत्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचा घटक राहतो तो म्हणजे ब्रेन स्ट्रोकचे चान्सेस राहतात. जेव्हा तुम्ही साखर घेता तेव्हा जेव्हा डायबिटीज येतो, बीपी होतो आणि त्याच्यानंतर हार्ट अटॅक, ब्रेन स्ट्रोकचे चान्सेस हे खूप वाढत जातात. त्यामुळे साखर ही तशी शरीराला एक्सेस प्रमाणात नक्कीच घातक आहे. आता दुसरा महत्वाचा प्रश्न की ठीक आहे डॉक्टर, साखर नाही तर मग आम्ही गूळ घेऊ का? पण बऱ्याचदा गूळ आणि साखरेचं जर म्हटलं तर सोर्स ऑफ जो आहे, दोन्हीचा सोर्स आहे तो ऊसाचाच आहे. दोन्ही शुगर केन पासूनच बनलेला आहे. त्यामुळे फक्त एवढंच आहे की साखर ही जास्त केमिकल वापरून ती रिफाईन केली जाते, त्यात सल्फर वगैरे नावाचे केमिकल्स वापरले जातात. त्या मानाने गुळामध्ये हे प्रमाण खूप कमी आहे. किंवा पूर्वी बऱ्याचदा भेंडीची झाडं वगैरे त्याच्यात घालून त्यातली मळी वगैरे काढली जायची आणि अशा पद्धतीचा तो गूळ मिळायचा, म्हणून साखरेऐवजी गूळ हा बेटर असं मानलं जायचं. परंतु आजकाल त्यामध्ये सुद्धा गूळ बनवताना बऱ्याच केमिकल्सचा वापर होतो. त्यामुळे दोन्ही जरी म्हटलं तर दोन्हीमध्ये साखरेचंच प्रमाण, ग्लुकोजचंच प्रमाण आपल्याला आढळतं. त्यामुळे असे जरी तुम्ही साखर किंवा गूळ ह्याच्याऐवजी हे घेऊ का असं म्हणत असाल तर शक्यतो मी नाही म्हणून सांगेन. त्यातल्या त्यात ज्यांना डायबिटीज आहे त्यांनी तर साखरेच्या पर्याय म्हणून तुम्ही कधी गुळाचा वापर करू नका. तसं पाहायला गेलं तर गूळ हा बेटर आहे, कारण साखर ही पटकन पाण्यात विरघळते, त्याची नॅचरल एक टेस्ट असते. तशी गुळाला नॅचरल टेस्ट नाही, एक स्मोकी फ्लेवर असतो त्याच्यामध्ये, तो विरघळायला पण तसा थोडासा वेळ जातो. परंतु शक्यतो जर आपल्याला या आजारांपासून लांब राहायचं असेल तर हे दोन्ही सोर्सेस बंद करणं जास्त गरजेचं राहतं. म्हणून मी प्रत्येकाला हे सांगते की खूप मिनिमम अमाऊंट किंवा जर शुगर लेवल्स कमी केल्या तर खूप उत्तम आहे. होल ग्रेन मधून जाणारी जी साखर आहे, जसं आपण म्हणतो ना की होल ग्रेन म्हणजे भाकरी असेल, भात असेल, हे सुद्धा शेवटी कार्बोहायड्रेट आहे. कार्बोहायड्रेटचं पचन झालं तर ग्लुकोजचीच निर्मिती होते. ग्लुकोज काय करतात, कॅलरीज वाढवतात. तेवढ्या कॅलरीज जर आपण बर्न नाही केल्या तर त्या डिरेक्टली फॅटमध्ये कन्वर्ट होत असतात. त्यामुळे जरी आपण जास्त प्रमाणात, काही लोकांना खूप भाकरी, भात, भरपूर प्रमाणात कार्बोहायड्रेट खायची सवय असते, या सगळ्यांसाठी मी आवर्जून सांगते की यातून सुद्धा साखरेचा सोर्स हा जातच असतो. त्यामुळे जर आपल्याला हार्ट अटॅक पासून लांब राहायचं असेल तर साखरेपासून लांब राहणं गरजेचं आहे. साखरेचं प्रमाण कमी करणं गरजेचं आहे. जर साखर घेण्यातच आली तर नॅचरल शुगर जी मी सांगितली, जी फळांमधून जाते वगैरे, तर ती तुम्ही घेऊ शकता. तिसरी महत्वाची गोष्ट आहे की साखरेच्या ऐवजी पर्यायी गुळाचा वापर अजिबात करायचा नाही. आणि जर तुम्ही या पद्धतीचं जर केलं तर आपण बऱ्याच अंशी आपला डायबिटीज, त्याला टाईप 2 डायबिटीज किंवा हार्ट अटॅक, ओबेसिटी, हे सगळे आजार आपण लांब ठेवू शकतो. थँक्यू.